मध्ये वाशिम मध्ये आणि तिथेच कुठे बस कुठे आसनगाव. आसनगाव. ब्लॉक 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 आवाज करते का तुमचं स्वागत आहे आमच्या न्यू ब्लॉगमध्ये. आताच आम्ही मालावर अंडी फोडले. आता गावदेवी मंदिरात चाललो. पुढचा शूट पुढे दाखवतो. गावदेवी मंदिरात चालू आहे. तिथं आम्ही गावदेवी आईला मान देऊ आणि मग आता पुढच्या प्रवासाला आम्ही शहापूरमध्ये 7-8 अंडे आहेत तिथं जाऊ आणि आसनगावमध्ये 2-3 आहेत तिकडं जाऊ. याच्यावर 2 जण असतात. कसं वाटतं तुला वरती गेल्यावर? भारी वाटतो. बारका वरती असतो. शहापूरमध्ये वाशिम मध्ये आणि तिथेच कुठे बस कुठे आसनगावला चाललोय. तिथं 6 तारांची का 7 तारांची सलामी देणार आहे. तुम्ही या चॅनलला नक्की कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो आता राहुल भाई चाललाय आमचा अंडीला. तर भाई कॉंग्रॅच्युलेशन. नीट रे नीट. तुझा तिसऱ्यावर चाललाय भाई आमचा. बघू शकता. चालेल चल. सगळे पब्लिक जमले. गावदेवी मंदिराजवळ आता सलामी देणार आहे इथल्या गावदेवी मंदिराजवळून. राहुल भाई काय एवढा उशीर तुमच्या अंडीला? कधी एवढा टाइम लागतो का? मुलं लेट झालेलं आहे. बेस्टची माणसं आहेत. दोघं पण बेस्टची माणसं आहेत आणि यांच्या मुलं लेट झालाय. सगळा पथक थांबलाय. तसंच बघू शकता पब्लिक. राहुल भाई काय रिएक्शन होती? काय लागले 7 आमचे. हां आम्ही आता याच जोशामध्ये शहापूरमध्ये वाशिममध्ये आसनगावमध्ये लावणार आहे. तर त्याचा भाऊ राहुल शेलकेचा भाऊ त्याला भेटू. रोहनला पण. रोहन भाऊ काय बोलाल? काय तर लागले व्यवस्थित? तर काय म्हणणं आहे तुमचा? हां हां एका गावातले बघू आता बाजारात जातो मार्केटमध्ये तसंच तो दरारा. आता आम्ही गावदेवी मंदिराच्या सलामी देऊ. 7
सातारा सलामी देऊ. आता आम्ही चाललो आहे आम्ही गावाच्या मंदिराजवळ, तिथं पण आम्ही सातारा सलामी देऊ आणि मग तुमच्या प्रवासाला सुरुवात करू. पोरं बघा आमची. मित्रांनो आता आम्ही मगाशी गावदे मंदिराजवळ सलामी देऊ. आता आलेलो आम्ही गाव मंदिराला सलामी द्यायला. पहिले आम्ही दर्शन घेऊ आणि मग बाहेर सलामी देऊ. एक इनोय आणि बाकी आम्ही सर काहीतरी 2 शब्द सांगा आपल्या पथकाबद्दल. काहीतरी कशी पोरं आहेत? आपली प्रतिक्रिया काय आहे ते आपली दरवर्षीप्रमाणे तुम्ही मंदिराला प्रोत्साहन देता. यावर्षी काय सर्वांप्रमाणे आपण दरवर्षी हा इथे उत्सव करतोय थाटामाटात आणि गावदेवी मित्रमंडळ गोठेकर आणि उत्कृष्ट आपल्याला प्रतिसाद देतात. गावच्या मुलांचा आम्हाला अभिमान आहे. उंच असे कडक 7 थर लावतात, त्याच्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान आहे. यावर्षी सुद्धा आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करत आहोत आणि मानाची हंडी गावदेवी माता मित्रमंडळ ही फोडणार आहे आणि त्यांना बक्षीस पात्र आम्ही देऊ. आता गोटेकर गावाचा पहिला म्हणजे आणि पहिले गावदेवी मंदिरामध्ये पहिला मानाची हंडी आणि नंतर आपल्या या पारंपरिक आपल्या आईचा दरवर्षीप्रमाणे सगळे येऊन इथून आम्ही सुरुवात करतो पारंपरिक पद्धतीत. चला असं ऑर्डर घेऊ. तो जय महाराष्ट्रवाल्यांचा जग्गू बघू शकता. मित्रांनो बघू शकता आमची पब्लिक कशी गाडीमध्ये भरलेली आहे, अख्खी सगळी जंगीमध्ये भरलेली आहे. मित्रांनो खरं इकडं कुठं पंपा घुसले. डिझेल 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 डिझेल. आता आलं आसनगाव मध्ये घुसलं. आमची एंट्री झालेली आसनगाव मध्ये आणि आपली पब्लिक. अजिम बॅनर दाखव, अजिम बॅनर दाखव, ब्लॉक चालू आहे. तर मित्रांनो बघू शकता पुढे दहशत तो दराला घेऊन पुन्हा एकदा. आम्ही आलतो आसनगाव इथे, पण अजून इथं हंडी चालू नाही झाली, तयारी चालू आहे त्यांची. आता आमचा पुस्तक पुढं कसं करता आता बघू. वाशिंदा जायचं नाही तर पडग्याला काय चालू आहे. नाही अंकित याचा वाढदिवस आहे आज. वाढदिवस वाढदिवस हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू बोलून चालला नाही काहीतरी बघा पोरांचा खाण्यापिण्याचा. नक्की. रे चार्जिंग संपल. राजा राजा विमलवाला राजा, याची गाडी काढून दे बालाची. ए राजा 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 दिल में समाजा. मित्रांनो आलो आता नाश्ता करायला. दोघं बघू शकता, दोघांना काय नाही श्रावण बिवण काय नाही झालं. खाण्यावर माग आहेत दोघं पण. किंवा बर्गर घेतलाय आणि पिझ्झा मॉन्जिनेसला आलो आम्ही आणि मी पेस्ट्री घेतली खायला. आम्ही वाशिंदला आता इथं पण अजून तयारी चालू आहे. 10 मिनिटात चालू होणार आहे. सौंदर्य आहे आणि संतुलनाचा शक्ती आहे. अर्थातच कबड्डीचा खेळ असा असतो की एकमेकांचे पाय खेचण्याचा खेळ असतो, परंतु महाराष्ट्रातला हाच खेळ
अतिशय महत्वाचा खेळ असा आहे की ज्यामध्ये एकमेकाला सपोर्ट देण्याचा असतो. जीवनामध्ये एकमेकाला सहकार्य करण्याची शिकवण भगवान श्रीकृष्णांनी या खेळाद्वारे दिलेली आहे. आणि त्याच खेळाद्वारे आपण इतर पथकांना विनंती करतोय की त्यांनीही बाजूला सपोर्ट द्यायचा आहे. अर्थातच सन्माननीय खासदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये पहिली सलामी देण्याचा मान या ठिकाणी आई गावदेवी गोविंदा पथक गोटेकर यांना मिळत आहे. दुसरा थर, तिसरा थर, चौथा थर, पाचवा थर आणि 6 थरांची सलामी दिलेली आहे गावदेवी गोविंदा पथक गोटेकर. वाशिमला आम्ही सलामी देऊन आता पुन्हा एकदा आसनगावला आलेलो आहे, बघू शकता. आणि गावदेवी गोविंदा पथकाच्या माध्यमातून 6 थरांची सलामी देण्यात येत आहे. कैलासवासी श्यामबाबा भक्त प्रतिष्ठान वर्ष 3रे सार्वजनिक टाटा माटांगोई तुझी कारिणी पालवी टाटा माटांगोई तुझी कारिणी पालवी सरवरताचे वर झाला सरवरताचे वर झाला. काय लाईन सरपंच आम्ही सरपंच नाश्ता येतं कटलेस याची लाईन लागलेली बघा. माध्यमातून आगेकूच अप्रतिम स्पीड तेवढाच अप्रतिम धाडसाचा प्रयत्न 1, 2 आणि 3 थर तर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेले आहेत. 4थ्या थरासाठी आगेकूच आणि सरळांब्याच्या पथकाचं मनापासून कौतुक. आपण सपोर्ट साठी पुढे आलेला आहात, आपलं विशेष कौतुक. या ठिकाणी इतर गोविंदा पथकांचं देखील जय भजन गोविंदा पथक, दळखन गोविंदा पथक हे सुद्धा साठी आलेले आहेत. गोटेकर पथकासाठी लाख लाख शुभेच्छा आहेत. अंतिम विजयी क्षणाकडे वाटचाल करतायत. 7 थरांच्या यशस्वी सलामीकडे वाटचाल आणि बघूया तो क्षण. अप्रतिम सलामी या देत आहेत, आपण पाहू शकताय. पुढे पण 6व्या थराची सलामी. सर्व गोविंदा पथकातील गोविंदांना विनंती आहे की त्यांनी धन्यवाद. कृपया ॲम्ब्युलन्ससाठी रस्ता द्या. मित्रांनो आता आम्ही वाशिम आणि आसनगाव आणि थोडं चापूरमधल्या 7 ठिकाणी सलामी दिलेली आहे. आता आमचे गावाचे महाराज आणले आंबे गावचे आणि आता ही फोडणार आम्ही संपला मित्रांनो आता सगळ्या ठिकाणी वाशिमला आपल्याला सलामी देऊन आता आम्ही गावाच्या मंदिरात गेली हंडी फोडलेली आहे. आता तिकडे चाललेलो आहे. आता भेटू डायरेक्ट पुढच्या वर्षी.